हाय फ्रेंड्स, नमस्कार. माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आलो आहे मी खूप वर्षाने कंपनीचं असं नाटक बघायला. म्हणजे भले 2-3 वर्ष मी गडकर रंगायला बरीच नाटक बघितलीत. मी सैरीसही 10 ते 12 वेळेला बघितलं आहे. मराठी म्हणा असतील इतर भरपूर नाटकं प्रचंड दाबळे सरांचे असतील, सिद्धार्थ जाधव सरांचे. आज मी आलो आहे विराजस कुलकर्णी लिखित वरवरचे वधूवर हे नाटक बघायला. जे बोर्ड तुम्हाला कोपऱ्याला दिसत असेल. तर हे नाटक आता गडकरीला चालू होईल. तर नाटक एन्जॉय करा आणि मी थोडं सीन दाखवण्याचा प्रयत्न करेन. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. अजून कोणी आले नाहीत. म्हणजे टाईम आहे, 4चा शो आहे. एक पब्लिक येईल. ऑलरेडी फुल आहे आणि आपला तिकीट बाल्कनीच आहे. गडकरी रंगायतांचं नूतनीकरण झाल्यानंतर एक नवीनच वेगळा ढंग पाहायला म्हटला. ही आहे कॅन्टीन पण जबरदस्त सुसाट असे रंगीबेरंगी केले होते. मग माझा तिकीट बाल्कनीचं असल्यामुळे बाल्कनीमध्ये प्रवेश केला. तर बाल्कनी पूर्ण खाली होती, कारण की आम्ही सुरुवातीला मीच पहिला आलो असेलमध्ये. खूप वर्षानंतर एक्सायटेड होतो की मी कधी येऊन बसतो आणि व्हिडिओ काढतो तिथले. बाल्कनी थोडंसं मला वेगळं वाटलं, कारण की पूर्वी बाल्कनी खूप जवळ वाटायची थिएटरच्या, थोडं उंच झाल्यासारखं वाटली मला. ठीक आहे, नवीनच होतं. आणि खाली पब्लिक यायला चालू झालं होतं. ग्राउंडला पब्लिक पूर्ण फुल होतं. बाल्कनी थोडीशी रिकामी होतीच. तर मी बसलो. त्यानंतर अजून एक आजूबाजूला एकदम प्रेक्षक यायला लागले. कालांतराने अर्धा हॉल पूर्ण होत गेला. पुढे पाहत राहा. एकदम नवीन बनवलं, पण बाल्कनी खूप वरती वाटते आता जरा. म्हणजे एवढं पूर्वी नव्हतं. मी पण बाल्कनीपासून बघितलं आहे बऱ्याच वेळा. शीट फुल आहे तिकडं, मला नाही, मी पहिल्यांदाच आलं. दोन अंकी नाटक वरवरचे वधूवर. एकतर शाकालाका बुमबुम मध्ये पेन्सिल असते संजू. आपल्याला एखाद्या विषयातलं सखोल सिद्धीची मदत झाली. तो पांडुरंग पांडवाचा पांडा म्हणजे मी सूरज पारसनी. आणि या नाटकाचा लेखक, दिग्दर्शक आणि गीतकार आहे विराजस कुलकर्णी. अगदी 2 मिनिटं घेतो. 15 ऑगस्ट 2024 ला या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग केला आणि अवघ्या 15-16 महिन्यात 40 पेक्षा जास्त शहर, 2 पेक्षा जास्त राज्य आणि 2 पेक्षा अधिक देशांमध्ये या नाटकाचे प्रयोग झालेले आहेत. आणि लवकरच येत्या 15 तारखेला 15 फेब्रुवारीला दुपारी 4 वाजता दीनानाथ नाट्य मंदिर पार्ले इथे आम्ही या नाटकाचा गौरवशाली 222वा प्रयोग संपन्न करणार आहोत. या नाटकाला काही अत्यंत सन्माननीय, पण आम्ही सध्या ज्यांना गुपित ठेवतोय असे अत्यंत मोठे सन्माननीय पाहुणे सुद्धा येणार आहेत. तर या आजचा जर प्रयोग आवडला असेल तर मुळात मुद्दा असा आहे की 15 तारखेला परत या, अजून मित्रमंडळींना घेऊन या, कारण तो प्रयोग आपल्याला हाऊसफुल करायचा आहे. त्याचबरोबर या नाटकाचा अमेरिका दौरा सुद्धा आता निश्चित झालाय. या वर्षी 27 मार्च पासून 18 एप्रिल पर्यंत अमेरिकेतल्या 8 शहरांमध्ये या नाटकाचे प्रयोग होतील. या सर्व प्रयोगांची तिकीटं उपलब्ध झाली आहेत आणि सांगायला आनंद होतोय, बऱ्याचशा थिएटरची 50% जास्त तिकीटं अजून विकली पण गेली आहेत. त्यामुळे अमेरिकेत सुद्धा तुमचे कोणी नातेवाईक असतील तर या नाटकाविषयी तुम्ही सांगायला विसरू नका. मुद्दा असा आहे की मराठी माणूस पृथ्वीच्या पाठीवर जिथे जिथे आहे तिथे तिथे नाटक घेऊन जायचं आहे. आणि नाटकाचे 200 प्रयोग झाले असले तरी 1000 होत 2000 व्हावेत अशी इच्छा आहे. किंवा प्रेक्षकांच्या पाठिंब्याशिवाय, आशीर्वादाशिवाय आणि माउथ पब्लिसिटी शिवाय काय ते शक्य नाही. त्यामुळे नाटक आवडलं असेल तर आजच आपल्या मित्रमंडळींना नाटकाविषयी सांगायला विसरू नका. आज आला आहात तर एकत्र एकमेकांबरोबर फोटो काढायला विसरू नका आणि फोटो काढताना ही पोच करायला विसरू नका. याचा अर्थ वरवरचे वधूवर V4 असा होतो. त्याचबरोबर या नाटकाचं शीर्षगीत इंस्टाग्रामवर रिलीज केलंय. आज काही उत्साही काका काकू आले, काही उत्साही तरुण मंडळी आले,
हे रिळं काढायचे असतील तर काढा. हे फोटोज, हे रील्स तुमच्या पेजवर पोस्ट करा आणि पोस्ट करताना आमच्या पेजला म्हणजे इन्स्टा वरवरचे वधूरच्या इंस्टाग्राम पेजला कोलॅबरेशन रिक्वेस्ट पाठवा. आम्ही ती ऍक्सेप्ट करू, जेणेकरून तुमचे फोटोज आमच्या पेजवर सुद्धा झळकतील, तुमच्या पेज बरोबर. याचबरोबर या अमेरिकेतल्या दौऱ्याविषयी महत्वाची माहिती सांगायची राहिली. अमेरिकेतल्या दौऱ्याची सर्व पुन्हा एकदा असाच ठाण्याला लवकरच प्रयोग घेऊन येऊ. तोपर्यंत तुमचा आशीर्वाद, तुमचं प्रेम असंच आमच्यावर बरसत राहू दे. धन्यवाद. शुभरात्री. आत्ताच नाटक बघून बाहेर पडलो मगाशी. नाटक अफलातून आहे, कॉमेडी आहे, तेवढंच काहीतरी गोष्टी शिकायला भेटतात. लग्नाआधी कसं काही चालतं यांच्यामध्ये प्लॅनिंग, फुल कॉमेडी आहे. सुवत दोशीचं काम एक नंबर मला आवडलं. नक्की तुम्ही नाटक बघायला आतमध्ये शूटिंग करायला अलाउड नव्हतं. थोडा वेळ जर आपण शूट करू शकलो, नंतरला ॲक्च्युली ते येऊन पूर्ण बंद करायला लावतो मोबाईल किंवा कॅमेरा. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे तर तो मनापासून आभार मानतो. माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.